हाय सगळ्यांना, ते कसे आहे सगळे? आयोग सगळे मजेत असतील. तर आज आम्ही काढलेले किचन आवरायला. त्याला अलीकडची रूम आवडली, आज किचन आवरणार आहेत. आणि प्लस हे बघा तुम्ही माझं रॅक निम्म धुतलेले, निम्म असंच राहिले. आणि मी हे रॅक आहे ना ते लायझॉलच्या पाण्याने धुते कधी पण, म्हणजे कसं एकदम चिकटपणा लवकर निघून. याच्यात घेतलेला लायझॉलच्या पाण्याने पूर्ण घासून काढते. इतकं छान निघते ना, जे आपलं फोडणीचे चिकट जेवढे डाग आहेत तेवढे सगळे निघून जातात लायझॉलच्या पाण्याने. आणि मी ते आता केलेले आहे. घर वगैरे आवरून झालेले, फक्त रॅक राहिलं होतं म्हणून रॅक घासून घेतला आता. आणि त्या गाला तिथं केवढं मोठं जर आलं ना, खूप भयंकर जर आलं तर आता कुठे नीट व्हायला येतो. तर त्याला मग संक्रांतीपर्यंत नीट व्हावं म्हणजे झालं. या तर खाली जवळपास सगळं धुवून एकदा त्याला हात मारायचे, जे वाईट जे डाग असतात ते. आणि पूर्ण चिकटपणा त्याचा निघून गेलेला आहे. घर वगैरे पण आवरून झालेलं आहे, कपडे वगैरे सगळं झालेलं आहे. घरात झाडाचे पुसायचे एवढंच काम राहिलेलं, म्हणजे संक्रांतीचं आवरून झालं. आणि काय म्हणतात त्यानंतर जी माझी संक्रांतीची साडी आहे मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे, किंवा आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणं झालं तर आजच दाखवते. आणि प्लस ब्लाऊज पण शिवायला टाकलेले आहे, आणि ते कसं स्टिच केलं हे पण दाखवते मी. आणि बाकीचं जे असते त्याची तर तयारी केलेली मी. फक्त आता आपले जे राहिली आहे केसांची म्हणा, फेशियल म्हणा, हे सगळं मी करणार आहे. पण हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. थ्रेडिंग म्हणा, हे सगळं. तर चला, आता संक्रांत फक्त थोड्याच दिवस राहिलेली, तर पटापट तयारी करतो आपण. चला भेटते थोड्या वेळात. व्हिडिओ कंटिन्यू करायचा आणि स्किप न करता बघायचं आहे बरं का. घेते रॅक पटकन थोडंसं राहिले ते आवरून. इकडं फायनली आमचं आवरलं होतं सगळं. आमचा दसरा म्हणजे दसराच म्हणावं लागेल एक प्रकारचा. स्वच्छता वगैरे झाली, त्यानंतर पिलून ते शाळेतून आले आणि छान असं आवरून घेऊन आम्ही गेलो बीडला, का तर कपडे घ्यायचे होते. आता मला साडी घ्यायची म्हणलं ह्यांना घ्यावाच लागतील ना. ह्यांना ह्यांचे मित्र दिसले दुकानामध्ये, 2-3 ओळखीचेच आहेत तिथे, कामगार मित्र बसले, त्यांच्यासोबतच गप्पा मारत. त्यानंतर आम्हाला इकडे युनिक अशा कॅब दिसल्या. म्हणलं चला आपण कॅब तरी बघून घेऊया. मग कॅब बघायला गेलो, पण म्हणलं आता शिवायच तर घालणारच नाही म्हणलं ही कॅब, का तर तो ह्याच कॅबला इतका इरिटेड होतो. ठीक आहे, ती कॅब घालणार म्हणलो. आम्ही कॅब कॅन्सल केली. एकच कॅब घ्यायची ठरवलं. अगोदर म्हणलं मी घालून बघते. मी घातली तर खूप अशी हेवी होती, म्हणजे जड होती ती. आणि म्हणलं शिवायच तर खरंच ठेवणार नाही म्हणलं, ही कॅब नको आहे म्हणलं मला. मी हा दर्शला कलर घ्यायचा होता, नंतर म्हणलं शिवांशला ब्ल्यू बघूया. मी घातली पण नाही मला आवडली ती. म्हणलं त्याला विचारलं तर तो घ्यायची म्हणत होता, पण म्हणलं नको आहे, चला हा घालणारच नाही आहे. त्याच्यामुळं छान असं आवरून घेतलं पटपट आम्ही कपड्याच्या सेक्शनला गेलो आणि त्यांच्या शर्टची खरेदी केली. त्याला म्हणलं चला आता गप्पा झाल्या असत्या तुमच्या, तर तुम्हाला शर्ट बघू. त्यांचा शर्ट घ्यायला इतका वेळ लागला ना, खूप वेळ चॉईस करण्यामध्ये गेला. मला एक कलर आवडायचा, त्यांना एक कलर आवडायचा ना, असं झालं. खूप परेशान झालेलो होतो. त्यानंतर गेलो माझी साडी घ्यायला. माझ्या साडी घ्यायला गेलो, पण आम्ही खूप बोर झालेलो होतो, त्याच्यामुळे साडीचा व्हिडिओ काही घेतलेला नाही आहे. आणि त्या साडीचा व्हिडिओ तुम्ही म्हणताना आम्हाला दाखवला नाही आहे, तर मी फायनली तुम्हाला साडी दाखवणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये नाही, पण उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवून माझी साडी. खूप कंटाळलेलं होतं आणि घरी आलो. चला टाटा बाय बाय, जेवण वगैरे केलं.